राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। संजय गांधी निराधार योजनेत 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। तर नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण त्यांना वाढीव अनुदान देण्यात आले आहेत। म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या बैठकीत श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। तर आता लाभार्थ्यांना दरमहा 1500 ऐवजी आता 2500 रुपये मिळणार आहे। तर बच्चूभाऊ कडू यांचा खूप मोठा वाटा आहे। बच्चूभाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला यश मिळाले आहे व त्यांनी हे त्यांचे जे पोस्टद्वारे त्यांनी सांगितलं सुद्धा आहे व त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की राज्य शासनाचे आभार आहे। आमची मागणी 6000 रुपये मानधनाची कायम असणार आहे। सोबतच विधवा आणि अनाथांच्या मानधनात देखील वाढ करण्यात यावी। तर आता ही वाढ झाली आहे, तर पूर्णपणे जे निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहे त्यांना वाढ झाली आहे का? श्रावण बाळ योजनेची जे लाभार्थी आहे त्यांना वाढ झाली आहे का? विधवा महिला आहेत त्यांना वाढ झाली आहे का? असे अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्या मनात आहे। तर लक्षात घ्या, या बैठकीत श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग बांधव असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये येणार आहे। म्हणजे 1000 रुपयांची वाढ त्यांच्या खात्यात झालेली आहे। म्हणजे प्रत्येक महिन्याला त्यांना 2500 रुपये आता मिळणार आहे। राज्य सरकारने गरजू आणि दुर्बल घटकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या बैठकीत त्यांनी जे काही अर्थसहाय्य मिळणार आहे आता 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे आता दोन्ही योजनेतील पात्र दिव्यांगांना 1500 रुपयांऐवजी 2500 रुपये मिळणार आहे। व श्रावण बाळ योजना म्हणजे काय की ज्या योजनेत 65 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी आहे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 21000 रुपयांपेक्षा कमी आहे किंवा जे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली येतात अशा नागरिकांना या योजनेतून मदत मिळते। आता या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 2500 रुपये दिले जाणार आहे। त्यामुळे अनेक वृद्धांना आर्थिक आधार मिळणार आहे व त्यांचे आयुष्य सुद्धा थोडे सोपे होणार आहे, मदत मिळणार आहे। परंतु बच्चूभाऊ कडू आपल्यासाठी नक्कीच इथे उभे राहणार आहेत व 6000 रुपयांची मानधनाची मागणी कायम असणार आहे। सोबतच ही वाढ विधवा आणि अनाथांना देखील मिळावी असे त्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। दिव्यांगांना दिला आहे, दिव्यांग बांधवांना हे पैसे वाढीव दिले आहेत, हे आनंदाचीच गोष्ट आहे। परंतु विधवा जे बहिणी आहेत त्यांना सुद्धा नक्कीच गरज आहे। त्यानंतर अनाथ जे आहेत बांधव त्यांना सुद्धा हे नक्कीच वाढीव अनुदानाची गरज आहे। आता हे वाढीव अनुदान मंत्रिमंडळात निर्णय झाले तर कधीपर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा होतील? तर लक्षात घ्या, आज GR निघेल व GR निघाल्यानंतर त्यामध्ये स्पष्ट केले जाईल। परंतु सप्टेंबर महिन्यात तर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये 2500 रुपये येणार नाही, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपयेच येणार आहेत। कारण ऑगस्ट महिन्यातच त्याबद्दल GR निघाला आहे, निधी वितरण करण्याबाबत संपूर्ण माहिती आली होती व पुढील महिन्यापासून हे अनुदान तुमच्या म्हणजे वाढीव अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। कारण निधी वाटप सध्या झालेलं नाही, फक्त इथे डिसिजन घेतलेला आहे। आता इथे विधवा महिला व अनाथ आहेत जे त्यांचं मानधन देखील वाढ करण्यात यावी का, किंवा तुम्हाला 1500 रुपयेमध्ये नक्कीच भागतं का, हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। व इथे जेव्हा काही GR येतील पूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती असणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे। या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना याआधी 1500 रुपये मिळत होते, पण वारंवार इथे जे काही माहिती मिळत आहे किंवा जे काही आपले आंदोलन सुरू आहेत, अन्नत्याग आंदोलन आहे, त्यांना आता नक्कीच यश मिळालं आहे। राज्यातील विशेषतः दिव्यांग नागरिकांना आर्थिक मदत मिळाली आहे। त्यामुळे गरजू लोकांना नक्कीच थोडा अधिक आधार आणि दिलासा मिळाला आहे व इथे लवकरात लवकर हे वाढीव अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे ही सरकारला विनंती। जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीला आपल्याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।